लोकमान्य टिळक स्मारक मंडळ ही एक शैक्षणिक संस्था गेली जवळपास 60-70 वर्ष चंद्रपूर शहरामध्ये शैक्षणिक कार्य करते आहे. लोकमान्य टिळकांचे परमभक्त श्री बाबासाहेब देशमुख, ज्यांना चंद्रपूरची जनता लोकाग्रणी म्हणून संबोधत असे आणि जे लोकमान्य टिळकांना भगवान टिळक म्हणून म्हणत असत, त्या बाबासाहेब देशमुखांनी या संस्थेची मुहूर्तमेढ केली. चंद्रपुरातल्या टिळकांच्या सगळ्या अनुयायांनी त्या अगोदरच सिटी कोचिंग क्लास, न्यू मॉडेल हायस्कूल या माध्यमातून हे शैक्षणिक काम चालू केलेलं होतं. पण ते पुढे विधिवत लोकमान्य टिळक स्मारक मंडळाला साधारणतः 1950-51च्या सुमारास त्याचं नामकरण होऊन ही सर्व ॲक्टिव्हिटी या संस्थेद्वारे पुढे कंटिन्यू करण्यात आली. सध्या संस्थेच्या एकूण 4 शाळा आहेत. त्यातली एक मिक्स एज्युकेशनवाली, म्हणजे ज्याच्यात मुलं आणि मुली दोन्ही आहेत, अशी लोकमान्य टिळक विद्यालय कनिष्ठ विद्यालय ही एक शाळा. दुसरी फक्त मुलींसाठी असलेली लोकमान्य टिळक कन्या विद्यालय. तिसरी अहेरीला एक चालू असलेली चंद्रभागाबाई मध्यवार प्राथमिक शाळा. आणि नंतर शेवटी आता सुरू केलेली पूर्णपणे इंग्रजी माध्यमाची पण जी विना अनुदानित आहे ती सुरू झालेली आहे आणि ती सुद्धा चंद्रपूरला स्वतःच्या इमारतीमध्ये सुरू आहे. जवळपास 2,000 ते 2,500 विद्यार्थी या सगळ्या शाळांमधनं शिक्षण घेत आहेत. 100 ते 125 जणांचा एक स्टाफ इथे कार्यरत आहे. आमच्या शाळेची शैक्षणिक परंपरा जशी उज्ज्वल आहे, तसं सामाजिक क्षेत्रात काम करायला उद्युक्त करणं आणि समाजातल्या विविध अंगाची ओळख विद्यार्थ्यांना करून देणं हे सुद्धा आमचं काम आहे. आणि म्हणून एक संस्कारित विद्यार्थी हा तयार करणं हे आमची संस्था करत असते. केवळ पुस्तकी ज्ञानातनं विद्यार्थ्यांवर संस्कार होत नाहीत, म्हणून काहीतरी विविध कार्यक्रम हे शैक्षणिक संस्था घेत असते. तसं स्नेहसंमेलनं दरवर्षी पूर्वी होतच असत, पण गेल्या साधारणतः 12-15 वर्षापासून संस्थेतल्या शिक्षकांनी काही उपक्रम चालू केले. व्यवस्थापक मंडळाची त्याला मदत होते. त्यातला पहिला उपक्रम शिक्षकांनी स्वतःच्या निर्णयाने चालू केलेला एक स्तुत्य उपक्रम म्हणजे विद्यार्थी विकास निधी. शिक्षकांनी काही रक्कम जमा करून एक कॉर्पस तयार केला आणि त्यातनं दरवर्षी काही विद्यार्थिनींना शैक्षणिक कामासाठी आवश्यक ती मदत केली जाते किंवा कधी कधी त्यांना इतर त्यांच्या आवडीच्या कामासाठी, ज्याला हॉबीज म्हणतो, त्याच्यासाठी आवश्यक असलेली रक्कम दिल्या जाते. या उपक्रमात पुढे थोडीशी सुधारणा करून 12-13 वर्षापूर्वी साधारण चंद्रपूरला आम्ही एक स्वातंत्र्यवीर सावरकरांवर नाटक बसवलं आणि ते नाटक एकाच वेळेस 3 रंगमंचावर झालं. आणि आम्हाला असं वाटलं की ते पाहायला, कारण विद्यार्थ्यांचं नाटक आहे, पाहायला कोण येईल, त्याची फारशी प्रसिद्धी आम्ही केलेली नव्हती. पण ते नाटक पाहायला कोण येईल असं आम्हाला वाटत असताना प्रत्यक्ष नाटक ज्या दिवशी झालं त्या दिवशी शाळेचं मैदान तर पूर्ण भरलं, पण शाळेच्या आजूबाजूला असलेले सर्व रस्ते सुद्धा हे त्या नाटकाच्या प्रेक्षकांनी व्यापून टाकलेले होते. त्या नाटकाला इतका उदंड प्रतिसाद मिळाला आणि त्याचा इतका प्रचार आपोआप झाला की बाहेरच्या गावात, अगदी मुंबईपासनं त्या कार्यक्रमाची सीडी मागितली. त्यानंतर आम्ही एक क्रीडा हुंकार नावाचा कार्यक्रम घेतला. 3 शाळांमधल्या विद्यार्थ्यांचा एक
क्रीडा समारोह त्या निमित्ताने जिल्हा स्टेडियमवर झाला आणि तो इतका आकर्षक आणि चांगला झाला की त्यावेळेसचे तत्कालीन जिल्हा क्रीडा अधिकारी म्हणाले की आज पहिल्यांदा जिल्हा स्टेडियमचं सार्थक झालं आणि जिल्हा स्टेडियम पहिल्यांदा पूर्णपणे भरलेलं होतं. त्यानंतर एक गणेशोत्सवाचाही कार्यक्रम आम्ही घेतला. सगळेजण गणेशोत्सवाची मिरवणूक शिस्तबद्ध नसते, कचरा होतो, आवाज होतो वगैरे टीका करतात. आम्ही आमच्या शिक्षकांसमोर विषय ठेवला की सगळेजण टीका करतात, शिक्षक कशासाठी आहे तर समाजाला ज्ञान देण्यासाठी आहे. आणि म्हणून आपण अशी एक आदर्श गणेशोत्सवाची कल्पना प्रत्यक्षात उतरवून लोकांसमोर ठेवू की त्याच्यामध्ये ना साऊंड पोल्युशन होईल ना अन्य कोणत्या प्रकारचा कचरा किंवा इतर कोणता पर्यावरणाला हानी करणारा कार्यक्रम होईल. आणि म्हणून तो एक कार्यक्रम झाला. परवानगी जेव्हा मिरवणुकीसाठी शिक्षकांनी मागितली तेव्हा एसपींनी पहिले नकार दिला की तुमची एवढी मोठी विद्यार्थ्यांची मिरवणूक ही तुमची 3-3.5 तास चालेल, ज्याच्यामुळे पूर्ण ट्रॅफिक बंद होईल. कारण आम्ही गणेश विसर्जनाचा शहरातला जो कार्यक्रम असतो त्या दिवशी न घेता त्याच्या अगोदरच ती मिरवणूक काढायचं ठरवलं होतं. आमच्या शिक्षकांनी त्यांना अगदी खात्रीपूर्वक हमी दिली की आमची मिरवणूक ठरल्या वेळेला निघून ठरल्या वेळेत म्हणजे 1.5 ते 1.5 तासाच्या आत संपेल. नाही म्हणाले एसपी, होऊ शकणार नाही. पण आमच्या शिक्षकांनी पूर्ण विश्वासाने त्यांना सांगितलं आणि शेवटी आम्हाला परवानगी मिळाली. आणि नंतर एसपींनी सुद्धा सांगितलं की आम्हाला आश्चर्य वाटलं की ठरलेल्या वेळेला ही मिरवणूक सुरू होऊन तुमची जवळपास 2000 विद्यार्थ्यांची मिरवणूक ठरलेल्या वेळेला सुरू होऊन ठरलेल्या वेळेत संपली. आणि नागरिकांनी कौतुक केलं की कुठलाही साऊंड पोल्युशन नाही, म्हणजे वाद्य होती, गाणी होती, पण कर्कश आवाजात कुठलंही गाणं नाही, कुठलाही डान्स नाही, कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी नाही, अशी एक मिरवणूक ज्याच्यात सगळं झालं. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची लेझिम झाली, टिपऱ्या झाल्या, काही चित्ररथही होते. हे सगळं कार्यक्रम आम्ही 1.25 तासाच्या बरोबर ठरलेल्या वेळेत पूर्ण केली. रस्त्यावर कुठलाही कचरा झाला नाही. आम्ही विद्यार्थ्यांना त्यावेळेस बिस्किटाचे पुडे दिले होते की चालावं लागणार आहे आणि सगळ्यांना सांगितलं की कोणीही रस्त्यावर रॅपर्स फेकायचे नाही. आणि आश्चर्य म्हणजे एकही रॅपर रस्त्यावर सांडलेलं नाही, सापडलेलं नाही. अशा या सगळ्या पद्धतीमध्ये तो गणेशोत्सवाचा कार्यक्रम झाला. त्याच्यानंतर विज्ञान प्रदर्शनीचा कार्यक्रम झाला. ती विज्ञानी प्रदर्शनी पाहिल्यानंतर इथल्या काही पत्रकारांनी असं म्हटलं की इतक्या मोठ्या संख्येने भारतीय शास्त्रज्ञ आहेत हे आम्हाला पहिल्यांदा कळलं. त्या कार्यक्रमाला चंद्रपूरचे त्या तत्कालीन जिल्हा पोलीस अधीक्षक आले होते. त्यांनी सांगितलं की इंजिनिअरिंग कॉलेजच्या तोडीचं हे तुमचं सायन्स एक्झिबिशन झालेलं आहे. आणि त्या सायन्स एक्झिबिशन मधलं वैशिष्ट्य असं की प्रत्येक वर्गाने एक स्टॉल, एक प्रयोग करून दाखवला होता. आणि वर्गाने म्हणजे वर्गातल्या सर्व विद्यार्थ्यांनी आणि सर्व शिक्षकांनी मिळून, कोणत्याही विषय शिकवणारा क्लास टीचर असेल, तो विज्ञान शिकवणारा नसेल, तो भाषा शिकवणारा असेल, कला शिकवणारा असेल, तोही त्या विज्ञान प्रदर्शनीमध्ये त्या वर्गाचा प्रमुख होता. आणि त्यांनी विज्ञान शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या आपल्या वर्गाचे प्रयोग करून दाखवले होते. त्यानंतर बाल साहित्य संमेलन झालं. 2 दिवसाचं हे संमेलन. लहान लहान मुलांनी कविता केल्या, लहान लहान मुलांनी काही लेखन करून दाखवलं. आणि मोठ्या साहित्य संमेलनाच्या तोडीचं हे साहित्य संमेलन आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांनी आमच्या शिक्षकांच्या मार्गदर्शनात करून दाखवलं. आमच्या शाळेतले सर्व शिक्षक हे समर्पित भावनेने या सगळ्या शैक्षणिक कामात आणि शिक्षणाशिवाय असलेल्या या सगळ्या विद्यार्थी घडवण्याच्या कामात पूर्णपणे सहभागी असतात. तनमनाने आणि कधी कधी धनाने सुद्धा ते त्याच्यात आपला सहभाग देतात. आता या वर्षी आम्ही हा एक नवीन प्रयोग करतो आहोत. 1857 ते 1947 हा जवळपास 90 वर्षाचा कालखंड आपल्या स्वातंत्र्य संग्रामाचा एक धगधगता कालखंड आहे. 1857चं बंड असं इंग्रजांनी त्याला म्हटलं तरी आपल्या सगळ्या
क्रांतिकारकांनी त्याला 1857चा उठाव, स्वातंत्र्याचा उठाव म्हणून त्याला नामकरण केलं. आणि ते सगळं ध्यानात देऊन विद्यार्थ्यांसमोर नाट्य रूपाने थोडक्यामध्ये 1857 ते 1947 आपल्या स्वातंत्र्य संग्रामातलं सगळं चित्र उभं राहावं म्हणून हा प्रयोग आम्ही करतो आहोत. आणि यात आनंदाची गोष्ट अशी आहे की याचं सगळं पटकथा लेखन हे आमच्या शाळेतल्याच शिक्षकांनी केलं, शिक्षिकेनी केलं. याचं सगळं दिग्दर्शन, याची सगळी योजना हे सगळे आमचे शिक्षक करतायत. काही टेक्निकल ज्या गोष्टी असतात जसं साऊंड, म्युझिक, त्याचं कॉम्बिनेशन किंवा स्टेज, त्याचं मागचं नेपथ्य ज्याला म्हणतात ते, किंवा काही ड्रेस वगैरे, याच्यासाठी फक्त आम्ही बाहेरची मदत घेतो आहोत. पण त्याचं बाकी दिग्दर्शन असेल, बाकी सगळं मार्गदर्शन असेल किंवा कॉस्ट्युमची निवड असेल, हे सगळे आमचे शिक्षक करणार आहेत. आणि येत्या 7 फेब्रुवारी स्टेडियम शाखेमध्ये, म्हणजे सिव्हिल लाईन्सला जी स्टेडियम जवळ आमची इमारत आहे, त्या इमारतीमध्ये सायंकाळी 6:30ला, मी 6ची वेळ आहे, 6:30 पर्यंत सुरू होईल आणि असं 2.5 ते 3 तासाचा कार्यक्रम आम्ही करणार आहोत. आमच्या शाळेतले जवळपास 500 विद्यार्थी तिन्ही शाळांमधले याच्यामध्ये नाटकामध्ये काम करणार आहेत. सगळ्यांनी हे नाटक जरूर पाहावं. आम्ही प्रयत्न करतो आहोत की यूट्यूब, फेसबुकच्या माध्यमातून हे नाटक घरोघरी पोहोचावं आणि आपल्या स्वातंत्र्य संग्रामाची ओळख, खरी ओळख आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांना, नागरिकांना व्हावी. आमचे शिक्षक ज्या मेहनतीने हे सगळं काम करतायत, त्यामुळे निश्चित आम्हाला खात्री आहे की हा प्रयोग सुद्धा इतर सगळ्या आमच्या प्रयोगांप्रमाणे एक यशस्वी आणि मार्गदर्शक प्रयोग हा सगळ्यांसाठी ठरेल. या निमित्ताने मी माझं मनोगत हे आपल्या समोर व्यक्त केलेलं आहे. आपण आमच्या कार्यक्रमाला प्रतिसाद द्यावा आणि त्याच्या कॉमेंट्स, तुमची पसंती, तुमच्या सूचना यात नंतर आम्हाला कळवाव्यात अशी विनंती आहे. या प्रयोगाला, कारण प्रत्येक प्रयोगाला एक काहीतरी नाव द्यावं लागतं. नाटक म्हटलं की नाव द्यावं लागतं. कोणत्या उपक्रमाला नाव देतात, सरकारच्या योजना असतात त्याला नाव. आणि म्हणून या स्वातंत्र्य समरामध्ये जो मंत्र शस्त्रासारखा सगळ्यांनी उपयोगात आणला, तो मंत्र म्हणजे वंदे मातरम. त्या वंदे मातरमला वंदन करून आम्ही हे नाव ठेवलेलं आहे, वंदे मातरम. या कार्यक्रमाला आपण जरूर प्रतिसाद द्यावा ही विनंती. आम्हास नित्यप्रिय हे मंदिर लोकमान्य, विद्यार्जनाचा आम्हा सांदीपनी समान. गेली 59 वर्षे सातत्याने हे शालेय गीत चंद्रपुरातील अनेक विद्यार्थ्यांच्या मनात गुंजत आहे. ज्या शाळांमध्ये हे गीतगायन होते त्या शाळांचे व्यवस्थापन सांभाळणारी संस्था म्हणजे लोकमान्य टिळक स्मारक मंडळ. आपण सर्व एका कुटुंबाचे सदस्य आहोत. हा या मंडळाचा मूलमंत्र तर वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि हे ब्रीदवाक्य आहे. दिव्य आणि तेजस्वी प्रकाश जो ज्ञानाच्या माध्यमातून प्राप्त होतो आणि योग्य दिशा दर्शवितो, त्या ज्ञानप्रकाशाचे ध्यान करण्याचा मूलमंत्र या संस्थेने स्थापन केलेल्या शाळांमधून विद्यार्थ्यांच्या मनात रुजविला जातो. साधारणतः 1932 ते 33च्या काळात कैलासवासी वारा कथडे, श्री लक्ष्मणराव दुर्सेलवार, श्री दादाजी वेखंडे या ध्येयवादी लोकांनी शिक्षण प्रसाराच्या कार्याला चंद्रपुरात आरंभ केला. स्वर्गीय लोकाग्रणी श्री बळवंतराव उपाख्य बाबासाहेब देशमुख हे लोकमान्य टिळकांचे परमभक्त होते. लोकमान्यांचा राष्ट्रीय शिक्षणाचा वसा चालविणारे कायमस्वरूपी स्मारक चंद्रपुरात असावे अशी बाबासाहेबांची इच्छा होती. ती पूर्णत्वास आणण्याच्या उद्देशाने सन 44-45 या शैक्षणिक वर्षात लोकमान्य टिळक स्मारक मंडळाची स्थापना करण्यात आली. लोकमान्य टिळक स्मारक मंडळ या संस्थेची वाटचाल पुढील प्रमाणे: 1932 सिटी कोचिंग क्लासेसची स्थापना, 1935 न्यू मॉडेल हायस्कूलची स्थापना, 1944-45 लोकमान्य टिळक स्मारक मंडळाची स्थापना, 1955 न्यू मॉडेल हायस्कूलचे लोकमान्य टिळक विद्यालय असे नामांतर, 1965 लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाची स्थापना, 1975 लोकमान्य टिळक कनिष्ठ महाविद्यालयाची स्थापना, 1983 कैलासवासी चंद्रभागाबाई मद्दिवार प्राथमिक शाळा अहेरी याची स्थापना आणि सन 2000 लोकमान्य टिळक ज्ञानमंदिर या इंग्रजी माध्यमाच्या शाळेची स्थापना.
लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्षपद विविध गणमान्यांनी भूषविले. त्यातले पहिले संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट श्री बळवंतराव उपाख्य बाबासाहेब देशमुख यांचा जन्म 27 मार्च 1878. चंद्रपूर भूषण टिळक युगातील अग्रगण्य पुढारी, नामवंत कायदेपंडित, समाजसेवक, शिक्षण प्रसारक, उत्तम यशस्वी फौजदारी वकील म्हणून ते प्रसिद्ध होते. 1918 साली लोकमान्य टिळक चंद्रपुरात आले असताना त्यांचे अभूतपूर्व स्वागत लोकमान्य यांचे अनुयायी नव्हे तर भक्त म्हणून ख्यात असलेल्या बाबासाहेब देशमुख यांच्या पुढाकाराने झाले. 1942च्या चले जाव चळवळीत स्वातंत्र्य संग्राम सैनिकांची बाजू त्यांनी मांडली. चंद्रपूर डिस्ट्रिक्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष, संत चोखामेळा वसतिगृहाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे द्वितीय अध्यक्ष, संघ स्वयंसेवक असलेल्या श्री शामराव कृष्णाजी वैद्य यांचा कार्यकाळ 1959 ते 60. यांचा जन्म 3 ऑगस्ट 1924 रोजी झाला. नगरपरिषद बल्लारपूर चीफ ऑफिसर म्हणून ते कार्यरत होते. यांचा मृत्यू 14 एप्रिल 1997 रोजी झाला. तृतीय अध्यक्ष श्री विठ्ठल पांडुरंग कोवले हे 1961 ते 65 या काळात अध्यक्ष होते. चंद्रपूरचे सुप्रसिद्ध वकील तसेच विठ्ठल मंदिर संस्थानचे ते अध्यक्ष होते. चांदा म्युनिसिपल कमिटीचे उपाध्यक्ष सुद्धा ते होते. 1966 ते 73 या काळात चौथे अध्यक्षपद भूषविणारे ॲडव्होकेट बाळकृष्ण गणपतराव उर्फ बापूसाहेब साधनकर यांचा जन्म 1905 तर मृत्यू सप्टेंबर 2002 चंद्रपूर येथे झाला. शालेय शिक्षण जुबली हायस्कूल चंद्रपूर येथे तर BA नंतर नागपूरला लॉ कॉलेजमधून LLBची पदवी त्यांनी प्राप्त केली. श्री नानाजी भागवत आणि श्री तात्याजी देशमुख यांच्या मार्गदर्शनात 1934ला वकिलीला सुरुवात केली. त्यांनी चंद्रपूर नगराचे माननीय संघचालक म्हणून दायित्व सांभाळले. तसेच बापूसाहेब साधनकर हे भावसार समाजाचे अध्यक्ष होते. 1948 मध्ये महात्मा गांधीजी यांच्या हत्येनंतर 6 महिने तर सन 1975 मध्ये मिसा अंतर्गत 18 महिने तुरुंगवासात होते. अत्यंत शिस्तप्रिय आणि निर्व्यसनी अशी त्यांची ओळख व ख्याती होती. 1974 ते 75, 1978 ते 86 तसेच 1991 ते 93 असे 10 वर्षे 5वे अध्यक्षपद भूषविणारे ॲडव्होकेट श्री मधुकरराव नारायणराव भागवत यांच्या अध्यक्षरूपाने संस्थेला उत्तम नेतृत्व मिळाले. श्री मधुकरराव यांचा जन्म 15 जानेवारी 1914 या रोजी झाला. त्यांचे शिक्षण चंद्रपूर, नागपूर आणि पुणे येथे फर्ग्युसन कॉलेजला पूर्ण झाले. त्यांच्या संघकार्याला 1928 रोजी प्रारंभ झाला. नागपुरात शिक्षण घेत असताना नगर कार्यवाह म्हणून त्यांनी दायित्व सांभाळले. 1953 साली वकिली व्यवसायाला चंद्रपुरात प्रारंभ केला. उत्तम दिवाणी वकील आणि अनेकांचे ते मार्गदर्शक होते. चंद्रपूर विधी महाविद्यालयात मुस्लिम कायदा या विषयाचे अध्यापन त्यांनी केले. 1938-39 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक म्हणून त्यांच्या कार्याचा आरंभ झाला. तर महाकौशल प्रांतातील कटनी 1940 ते 50 गुजरात प्रांतात ते प्रचारक म्हणून कार्यरत होते. ॲडव्होकेट श्री मधुकरराव नारायणराव भागवत यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विविध दायित्व समर्थपणे सांभाळले. ते चंद्रपूर जिल्हा कार्यवाह, विदर्भ प्रांत शारीरिक प्रमुख, चंद्रपूर जिल्ह्याचे माननीय संघचालक, चंद्रपूर विभागाचे माननीय संघचालक या विविध जबाबदाऱ्या त्यांनी सांभाळल्या. ॲडव्होकेट श्री कृष्णराव गोविंदराव वेखंडे 1976 ते 77 या काळात अध्यक्षपदी होते. यांचा जन्म 4 सप्टेंबर 1914 तर मृत्यू 28 ऑगस्ट 1992 झाला. मॉरिस कॉलेज नागपूर येथून BA तर लॉ कॉलेज नागपूर येथून LLBची पदवी त्यांनी प्राप्त केली. लोकमान्य टिळक विद्यालयात 4 वर्षे त्यांनी नोकरी केली. ॲडव्होकेट त्र्यंबक बालाजी देशकर उपाख्य दादाजी देशकर 1987 ते 90 या काळात अध्यक्षपदी होते. जन्म 1925 चंद्रपूरला झाला. BAची पदवी पुलगाव येथून तर कायद्याचे शिक्षण हे लॉ कॉलेज नागपूर येथून पूर्ण करून LLBची पदवी त्यांनी प्राप्त केली. पांढुर्णा नागपूर येथे शिक्षकाची नोकरी केली. ॲडव्होकेट बळवंतराव देशमुख यांच्या मार्गदर्शनात वकिलीला आरंभ केला. चंद्रपूर जिल्हा जनसंघाचे ते अध्यक्ष होते. तसेच माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचे ते निकटवर्ती होते. 1994 ते 2005
अशी तब्बल 11 वर्षे अध्यक्षपदाची धुरा सांभाळणारे ॲडव्होकेट दिवाकर गणेश पंत उपाख्य बाबाजी पंत यांचा जन्म 1916 तर मृत्यू 2014 मध्ये झाला. न्यू इंग्लिश स्कूल येथे 1 वर्ष मुख्याध्यापक म्हणून ते कार्यरत होते. 1948 मध्ये संघबंदीनंतर नोकरीचा राजीनामा दिला. श्री नानासाहेब भागवत यांच्या मार्गदर्शनात राजुरा व चंद्रपूर येथे वकिली व्यवसाय सांभाळला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बालपणापासून स्वयंसेवक होते. मुख्य शिक्षकाचे दायित्व त्यांनी सांभाळले. चंद्रपूर जिल्ह्याचे माननीय संघचालक व चंद्रपूर विभागाचे माननीय संघचालक अशी त्यांनी जबाबदारी सांभाळली. 2004 ते 2014 या काळात अध्यक्षपद भूषविणारे पितृतुल्य डॉक्टर सच्चिदानंद सांबशिव मुनगंटीवार यांचा जन्म 9 ऑक्टोबर 1931 चंद्रपूर येथे झाला. जुबिली हायस्कूल येथे शालेय शिक्षण तर BSc मध्य प्रदेश सागर येथे झाले. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर येथून MBBSची पदवी प्राप्त केली आणि चंद्रपुरात खाजगी दवाखाना उभारला. 1976 मध्ये मिसा अंतर्गत तुरुंगवास भोगला. नरकेसरी प्रकाशन संस्थेचे संचालक, इंडियन मेडिकल असोसिएशनचे सचिव, नंतर अध्यक्ष, लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे सचिव, चिन्मय मिशन आणि संस्कृत भारती चंद्रपूर या संस्थांचे अध्यक्ष, डॉक्टर हेडगेवार जन्मशताब्दी सेवा समिती चंद्रपूर या सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष म्हणून विविध पदे त्यांनी भूषविली. त्यासोबतच त्यांनी या सर्व संस्थांच्या भरीव विकासासाठी कार्य आणि योगदान केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चंद्रपूर जिल्ह्याचे माननीय संघचालक आणि चंद्रपूर विभागाचे माननीय संघचालक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष, ज्येष्ठ विधिज्ञ माननीय श्री रवींद्रजी मधुकरराव भागवत चंद्रपुरातील सुप्रसिद्ध व अनुभवी वकील आहेत आणि कायद्याच्या क्षेत्रातील सखोल ज्ञानासोबतच समाजहिताची जाणही त्यांना असून न्याय, नीतिमत्ता आणि सामाजिक बांधिलकी त्यांच्या व्यक्तिमत्वाचे प्रमुख भाग आहेत. नवीन पिढीतील अनेक होतकरू तरुण वकील त्यांच्या मार्गदर्शनात घडले आणि घडत आहेत. श्री रवींद्रजी मधुकरराव भागवत यांच्याकडे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ चंद्रपूर नगराचे माननीय नगर संघचालक म्हणून दायित्व आहे. श्री रवींद्रजी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि विविध सेवाभावी संस्थेशी जुळले असून विविध प्रकारच्या अनेक उपक्रमांमध्ये चा सक्रिय सहभाग असतो. त्यांच्या मार्गदर्शनात शाळेला उज्ज्वल भविष्याची दिशा मिळत आहे. सा विद्या या विमुक्तये, अज्ञानरूपी अंधकारातून प्रकाशाकडे नेणारी, अज्ञानाच्या सर्व नकारात्मक बंधनातून मुक्त करून परिपूर्णतेकडे म्हणजेच मोक्षाकडे नेणारी विद्या किंवा ज्ञानगंगा म्हणजेच शिक्षण. ही शिक्षणाची गंगा समाजात अविरत प्रवाहित करण्याचे कार्य करणारी लोकमान्य टिळक स्मारक मंडळ द्वारा संचालित शाळा म्हणजेच लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय चंद्रपूर. लक्ष्मीनारायण मंदिर मेन रोड स्थित असलेली मुख्य इमारत आणि जिल्हा स्टेडियम स्थित असलेली शाखा इमारत अशा 2 इमारतींमध्ये शाळेचे वर्ग भरतात. चला तर मग प्रवेश करूया मुख्य इमारतीमध्ये. मुख्य प्रवेशद्वारावर हा आहे जाज्वल्य, राष्ट्राभिमानी, भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा अर्धाकृती पुतळा. वरेण्यम भर्गो देवस्य धीमहि हे ब्रीद वाक्य त्यावर कोरलेलं आहे. इसवी सन 1935 मध्ये मुख्य इमारतीचे निर्माण झाले. आज जवळपास 90 वर्षे पुरातन ही इमारत आहे. प्रवेशद्वारातून सरळ नजर टाकले असता दर्शन होते ते विद्यादायिनी हंसवाहिनी माता सरस्वतीचे. डाव्या हाताला आहे लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्वेसर्वा श्रीमती शैलजा राजेंद्र पाटील यांचा कक्ष. नमस्कार, मी शैलजा पाटील, लोकमान्य टिळक स्मारक मंडळाद्वारे संचालित लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय येथे मागील 3 वर्षापासून मुख्याध्यापिका या पदावर कार्यरत आहे. आज शाळेच्या मध्यभागी आणि सिव्हिल लाईन परिसरामध्ये विद्यालयाच्या 2 भव्य इमारती दिमाखात उभ्या आहेत. दोघी इमारतीमध्ये मुलं मुली यांना एकत्रित अध्यापनाचे कार्य केले जात आहे. शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच विद्यार्थ्यांमध्ये कला,
कौशल्ये, संस्कार आणि आत्मविश्वास वाढण्यासाठी सहशालेय कार्यक्रम राबवले जातात. त्यातलाच वंदे वंदे मातरम हा एक उपक्रम. शाळा चालवित असताना शासन निर्णय, त्यांची अंमलबजावणी करणे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणे या दोघांची सांगड घालणे म्हणजे अगदी तारेवरची कसरत. पण हे करताना शाळेतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी ते स्मारक मंडळाचे पूर्ण अधिकारी तसेच पालक यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे आणि या सामूहिक सहकार्यातूनच शाळा सातत्याने प्रगती करत आहे. अजून एक बाब नमूद करावीशी वाटते. शाळेत प्रवेश घेणारे विद्यार्थी तसेच विद्यार्थिनी यांच्या आई वडील काका आत्या अगदी आजोबापर्यंत सर्वच शाळेचे माजी विद्यार्थी असतात. जणू काय हे पिढ्यानपिढ्या शाळेशी जुळलेले कुटुंब आमच्या शाळेच्या गुणवत्तेची साक्ष देत असतात. समाजामधील व्यक्ती त्यांचा शाळेवर असलेला विश्वास यावरून प्रकर्षाने अनुभवायला मिळतो. मागील 91 वर्षापासून शिक्षण क्षेत्रामध्ये शाळेचा सक्रिय सहभाग आहे. शाळेतून शिकून गेलेले माजी विद्यार्थी देश विदेशात शाळेचा गौरव वाढवत आहेत. दरवर्षी शाळेमध्ये माजी विद्यार्थी मेळावे होतात. विद्यार्थी शाळेत येतात, कार्यक्रम आयोजित करतात, शालेय जीवनातील आपल्या आठवणींना उजाळा देतात, वस्तूच्या रूपात शाळेला भरभरून मदत करतात आणि शाळेबद्दलची कृतज्ञता व्यक्त करतात. आजूबाजूला असलेल्या मोठाल्या फीज भरून चालणाऱ्या महागड्या इंग्रजी शाळांच्या स्पर्धेत आमची शाळा सर्वसामान्य पालक आणि विद्यार्थ्यांसाठी आजही आपला लौकिक समाजात राखून आहे आणि त्यात भर घालणे मी माझे कर्तव्य समजते. शाळेची दैदिप्यमान परंपरा पुढेही अशीच राखली जाईल असा मला विश्वास आहे. धन्यवाद. याच कक्षाच्या बाजूला आहे उपमुख्याध्यापक श्री प्रफुल्ल राजपुरोहित यांचा कक्ष. उजव्या हाताला सर्व सुविधांनी युक्त असे संगणकीकृत कार्यालय आहे. मुख्य इमारत ही सकाळ पाळी व दुपार पाळी अशा 2 शिफ्टमध्ये भरते. सकाळ पाळीत इयत्ता 5वी ते 7वी पर्यंतचे वर्ग भरतात. सकाळ पाळीच्या पर्यवेक्षिका आहेत सौ योगिनी देगमवार. तळमजल्यावर वर्ग खोल्या आणि डिजिटल रूम आहे. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रस्नेही विद्यार्थी तयार व्हावेत आणि त्यांना सर्व शालेय विषयांचे प्रत्यक्ष ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून तयार केलेली ही खोली. अतिशय प्रामाणिकपणे अध्यापन करणारा आणि आपले ज्ञान अद्ययावत ठेवणारा अध्यापक वर्ग शाळेला लाभलेला आहे. सकाळ पाळीत एकूण 300 विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षण घेत आहेत, तर दुपार पाळीत 363 विद्यार्थी आहेत. पहिल्या मजल्यावर अध्यापक कक्ष, संगणक प्रयोगशाळा आणि ग्रंथालय आहे. दुसऱ्या मजल्यावर कनिष्ठ महाविद्यालयीन विभाग आहे. कला आणि विज्ञान या 2 शाखांमधून इथे शिक्षण दिले जाते. एकूण 263 विद्यार्थी महाविद्यालयात शिक्षण घेत आहेत. उच्च शिक्षित असा अध्यापक वर्ग कनिष्ठ महाविद्यालयाला लाभलेला आहे. विज्ञान शाखेत सामान्य विज्ञान, संगणक विज्ञान, माहिती तंत्रज्ञान या उपशाखांमधून शिक्षण दिले जाते, तर कला शाखेमध्ये मराठी, इंग्रजी, अर्थशास्त्र, समाजशास्त्र, राज्यशास्त्र, बालविकास या विषयांचे शिक्षण दिले जाते. उत्तम निकालाची परंपरा कनिष्ठ महाविद्यालयाने कायम राखलेली आहे. माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी सुसज्ज अशा प्रयोगशाळा देखील आहेत. संगणक कक्ष आणि माहिती तंत्रज्ञान विषयासाठी असलेली संगणक प्रयोगशाळा देखील आहे. एकूण 20 संगणक प्रयोगशाळेत आहेत. सर्व संगणक इंटरनेटशी जोडलेले आहेत. सर्व वर्ग खोल्यांमधील CCTV हे वायफायशी जोडलेले आहेत. सॉफ्टवेअरच्या साह्याने वर्ग 5वी ते 12वीचा निकाल ऑनलाईन लावण्यात येतो. शिक्षण विभागातील अनेक परीक्षांसाठी कनिष्ठ महाविद्यालयाची संगणक प्रयोगशाळा उपयोगात आणली जाते. एक विशिष्ट वलय लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाला प्राप्त झालेले आहे. संगणक कक्षाच्या बाजूला आहे ग्रंथालय. विद्यार्थ्यांमध्ये वाचन दृष्टिकोन व आवड निर्माण व्हावी म्हणून विविध शालेय व वाचनीय पुस्तके विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिली जातात. प्रधानमंत्री शालेय पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत 5 ते 8च्या विद्यार्थ्यांना सकस
पोषण आहार दिला जातो. त्यासाठी स्वतंत्र कोठीघर आणि शालेय पोषण आहार स्वयंपाकघर याची उत्तम व्यवस्था इमारतीमध्ये आहे. या योजनेच्या वेळापत्रकाप्रमाणे दोन्ही इमारतींमध्ये सकस शालेय पोषण आहाराचे शिस्तबद्ध पद्धतीने वाटप केले जाते. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या आणि स्वच्छतेच्या दृष्टीने अत्यंत निर्जंतुक व सर्व सोयींनी युक्त असे स्वच्छतागृह दोन्ही शाळेच्या इमारतींमध्ये आहेत. त्याचबरोबर शुद्ध पिण्याच्या पाण्याची देखील सोय केलेली आहे. आर्थिक तसेच विजेची बचत करण्यासाठी शाळेच्या दोन्ही इमारतींमध्ये सौर ऊर्जेवर आधारित सोलर पॅनल बसवलेले आहेत. विद्यार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता सत्र 1997 आणि 98 रोजी लोकमान्य टिळक स्मारक मंडळाने शाखा इमारतीचे निर्माण केले. भव्य प्रवेशद्वार, प्रशस्त असे क्रीडांगण आणि शालेय नियमांचे पालन करून सर्व सोयींनी युक्त अशी ही इमारत आहे. शाखा इमारतीत दुपार पाळीमध्ये वर्ग 5वी ते 10वी पर्यंतचे विद्यार्थी शिक्षण घेतात आणि एकूण 500 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील पर्यवेक्षक आहेत श्री सचिन जहागीरदार. विद्यार्थ्यांना तंत्रस्नेही बनवण्यासाठी डिजिटल रूम आणि ग्रंथालयाची सुद्धा उत्तम सोय केलेली आहे. अभ्यासक्रमातील विविध प्रयोग करण्यासाठी सुसज्ज अशी प्रयोगशाळाही आहे. शाळेतील विविध उपक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रमासाठी लोकाग्रणी बळवंतराव देशमुख सभागृह बांधण्यात आले. 2025 मध्ये नवीन सभागृहाचे लोकार्पण करण्यात आले आणि विविध सभा व उपक्रमांसाठी हे सभागृह सुसज्ज आहे. विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या स्वप्नातील निसर्गरम्य विस्तीर्ण क्रीडांगण शाळेला लाभलेले आहे. आपले राष्ट्रीय सण साजरे करण्यासाठी ध्वजस्तंभही शाळेच्या क्रीडांगणात उभारण्यात आलेला आहे. तर मंडळी, ज्ञानदाना व्यतिरिक्त आपल्या परंपरा आणि संस्कार जपण्यासाठीही लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अनेक उपक्रम राबविते. दहीहंडी, गणेशोत्सव, स्नेहसंमेलन, रॅली, हस्तकला आणि खरी कमाई उपक्रम याप्रमाणे अनेक उपक्रम घेतल्या जातात. फक्त सांस्कृतिकच नाही तर सुदृढ विद्यार्थी व्हावेत यासाठी खेळांची आवड जोपासल्या जाते. विविध क्रीडा प्रकारात विद्यार्थ्यांनी नैपुण्य मिळवलेले आहे. 2000 ते 2025 या कालावधीत 2 आंतरराष्ट्रीय, 14 राष्ट्रीय व अनेक विद्यार्थ्यांनी राज्य पातळीवर आपल्या खेळाचे प्रदर्शन केले आहे. अनेक विज्ञान प्रकल्प आणि विज्ञान प्रदर्शनांमध्ये दोन्हीही इमारतीतील विद्यार्थी आपले नैपुण्य दाखवित असतात. इन्स्पायर अवॉर्ड्स मानक या योजनेअंतर्गत 2019 ते 24 या सत्रांमध्ये 4 विद्यार्थ्यांची जिल्हा स्तरावर निवड करण्यात आली आणि विजय थेटे हा विद्यार्थी राज्यस्तरावर निवडला गेला. तर मंडळी, ही आहे लोकमान्य टिळक विद्यालयाची दैदिप्यमान कारकीर्द आणि शाळेचे अंतरंग. अनेक नामवंत व्यक्तिमत्वे शाळेने घडवलेली आहे. माननीय माजी केंद्रीय मंत्री श्री हंसराजजी अहिर, गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर विजय ऐंचवार, वैज्ञानिक श्री सुधाकर आगरकर, गडचिरोली सर्चच्या डॉक्टर राणी बंग, किराणा घराण्याचे शास्त्रीय गायक अनिरुद्ध देशपांडे, सैन्य दलातील पियुष ठाकरे आणि आध्यात्मिक उन्नती करणारे वैभव चांदेकर ही व्यक्तिमत्वे म्हणजे शाळेची समाजाला देण आहे. लोकमान्य टिळक स्मारक मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांची साथ नेहमी विद्यालयाला असते. समाजाला सुजाण, सुसंस्कृत नागरिक देण्याचे हे व्रत लोकमान्य टिळक विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय अविरत अंगीकारित राहणार आहे. ज्ञान, शिस्त आणि मूल्यांची त्रिवेणी जिथे एकत्र वाहते ती म्हणजे लोकमान्य टिळक कन्या विद्यालय. लोकमान्य टिळक स्मारक मंडळाद्वारे संचालित लोकमान्य टिळक कन्या विद्यालय शाळेची स्थापना 1965 साली दूरदृष्टी असलेले शिक्षणप्रेमी व तसेच शाळेचे पहिले अध्यक्ष लोकाग्रणी श्री बळवंतराव राघव देशमुख यांनी केली. त्यांच्या विचारांची व संस्कारांची परंपरा आजही शाळा अभिमानाने पुढे नेत आहे. अनेक विद्यार्थिनी घडवत समाजाला दिशा देत ही शाळा अभिमानाने आपल्या स्थापनेचा सुवर्ण इतिहास जपत आहे. शाळेचे आजचे अध्यक्ष ॲडव्होकेट माननीय श्री रवींद्रजी मधुकरराव भागवत असून एक सुप्रसिद्ध व अनुभवी विधिज्ञ म्हणून ते ओळखले जातात.
त्यांच्या मार्गदर्शनामुळे शाळेला निश्चितच वैचारिक दिशा, प्रेरणा आणि उज्ज्वल भविष्याचा आधार लाभला आहे. आमच्या लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका माननीय सौ अर्चना विनोद दुर्गपुरोहित शाळेबद्दल व्यक्त होताना, नमस्कार. राष्ट्र घडवण्यासाठी व्यक्ती घडवणे आवश्यक आहे. आमची शाळा व्यक्ती घडवण्याचे माध्यम आहे. भारतीय संस्कारांचे बीजारोपण करण्याच्या वयात शाळेत प्रवेशित विद्यार्थिनींवर भारतीय संस्कारांचे बीजारोपण शालेय शिक्षणासोबतच केले जाते. शिस्त, संयम, भारतीय विचार घेऊन विद्यार्थिनींनी पुढील जीवनात वाटचाल करावी या प्रमुख उद्देशावर शाळेची वाटचाल अखंड 60 वर्षापासून सुरू आहे व पुढेही अशीच सुरू राहील. विचारांची बांधिलकी हा शाळेचा मूल मंत्र आहे आणि त्याची जोपासना करणे आमचे कर्तव्य आहे. धन्यवाद. शाळेचा भौतिक प्रवास हा तिच्या सातत्यपूर्ण प्रगतीचा आणि दूरदृष्टीचा साक्षीदार आहे. स्थापनेच्या सुरुवातीला तट्ट्याची असलेली इमारत, मोजक्याच वर्गखोल्या, मर्यादित साधनसामग्री असलेली शाळा काळाच्या ओघात हळूहळू विस्तारत गेली. आज प्रशस्त इमारत, खेळाचे मैदान, ग्रंथालय आणि प्रयोगशाळेची उभारणी करण्यात आली आहे. आज आमची शाळा आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज अशी आदर्श शिक्षण संस्था म्हणून उभी आहे. आज शाळेत डिजिटल क्लासरूम, सौर ऊर्जा प्रकल्प, वॉटर कूलर तसेच विद्यार्थिनींकरिता सुरक्षित, शिस्तबद्ध व विश्वासार्ह शालेय वातावरण निर्माण करण्याकरता शाळेत बसवलेले CCTV कॅमेरे यांची भूमिका मोलाची ठरते. शैक्षणिक गुणवत्ता. दरवर्षी 90% अधिक गुण प्राप्त करणाऱ्या गुणवंत विद्यार्थिनी सातत्याने आमच्या शाळेचे नाव लौकिक करत आहेत. तसेच शाळेचा निकाल दरवर्षी 98% जास्त असतो. ही परंपरा सातत्याने टिकवून ठेवली आहे. क्रीडा क्षेत्रातही शाळेचे उल्लेखनीय कार्य आहे. नेपाळ येथे नासा आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत भारतीय महिला संघात कुमारी गुंजन बाकरवाले ही रौप्य पदकाची मानकरी ठरली, तर कुमारी श्वेता तिवाडे ही कांस्य पदकाची मानकरी ठरली आहे. कुमारी धनश्री अंडेलकर हिची राज्यस्तरीय कॅरम स्पर्धेकरिता निवड झाली आहे. कुमारी कृतिका उपरकर आणि युगाक्षी पद्मेकर यांची राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेकरिता निवड झाली आहे. कुमारी अनुश्री लेनगुरे हिची थांगता मार्शल आर्ट स्पर्धेत राष्ट्रीय स्पर्धेकरता महाराष्ट्राच्या मुलींच्या संघात निवड झाली आहे. हे यश पुढील पिढीसाठी प्रेरणादायी आहे. शाळेतील निवडणूक ही विद्यार्थिनींना लोकशाहीचे तत्व प्रत्यक्ष अनुभवातून शिकवणारी एक शैक्षणिक प्रक्रिया आहे. विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी शाळा व पालक यांच्यातील सुसंवाद आणि सहकार्य वाढवण्यासाठी शाळेत पालक सभा तसेच मातृसंमेलन नियमितपणे आयोजित केल्या जाते. विद्यार्थिनींच्या शारीरिक, मानसिक व भावनिक आरोग्याची काळजी घेण्याकरिता शाळेत नियमितपणे आरोग्य तपासणी केली जाते. विद्यार्थिनींना बरेचदा मानसिक तणावाला सामोरे जावं लागतं. अशा वेळी शाळेतच त्यांना तज्ज्ञ समुपदेशक श्री पेटकर सरांकडून समुपदेशन करून त्यांच्या व्यक्तिमत्व विकासात येणारे अडथळे दूर केले जातात. शाळेत दरवर्षी 8 मार्च रोजी आंतरराष्ट्रीय महिला दिन हा स्त्री शक्ती, समानता व सन्मान यांची जाणीव करून देण्याकरिता व स्त्री पुरुष समानतेची भावना रुजवण्याकरिता साजरा केला जातो. शिक्षण हे अनुभवांच्या माध्यमातून अधिक अर्थपूर्ण करण्याकरता शाळेत शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात येते. दीपरंग, दीपोत्सव सारखे उत्सव शाळेत घेण्यात येतात. यातून विद्यार्थिनींना स्वच्छता व पर्यावरणाचे महत्त्व समजते. विद्येचे प्रतीक असलेल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवात गणेश पूजन, गणेश मूर्ती साकारणे, स्तोत्र पठण व सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त विद्यार्थिनी दहीहांडी, कृष्णलीला देखावे सादर करतात. विद्यार्थिनींच्या बौद्धिक क्षमता, तार्किक विचारशक्ती विकसित करण्यासाठी विविध स्पर्धात्मक परीक्षा घेण्यात येतात. त्यातील प्रावीण्यप्राप्त विद्यार्थिनी इंडियन टॅलेंट सर्च एक्झाममध्ये कुमारी विधी सुधीर भरडकर ही 3 वर्षाकरिता शिष्यवृत्तीची मानकरी ठरली आहे. NMMS राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती ही केंद्र सरकारची योजना असून त्यात शिष्यवृत्तीच्या मानकरी ठरल्या आहेत कुमारी भुवनेश्वरी प्रकाश बल्लारपुरे,
कुमारी कनक विनोद नगरकर. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्तीत वर्ग 8 मधून कुमारी कल्याणी राम माणिक ही गुणवंत विद्यार्थिनी शिष्यवृत्तीस पात्र ठरली आहे. गणित ऑलिम्पियाड परीक्षेत सुवर्ण पदकाचे मानकरी ठरल्या आहेत कुमारी मनस्वी अनंतराव डेहनकर, कुमारी वैष्णवी सुनील झोडे. संस्कृत भाषा प्रचारणी सभा आयोजित संपूर्ण संस्कृतमध्ये कुमारी तेजस्वी किशोर राऊत हिला विशेष प्रावीण्य प्राप्त झाले आहे. तसेच राज्यस्तरीय गीता पठण स्पर्धेतही विद्यार्थिनींनी विशेष प्रावीण्य प्राप्त केले आहे. आमच्या विद्यार्थिनी विज्ञान नाटिकोत्सवात विभागीय स्तरावर अजिंक्य ठरल्या आहेत. शाळेतील अपूर्व विज्ञान मेळावा हा विज्ञानातील मूळ संकल्पना स्पष्ट करण्यात मदत करतो. शालेय संगीत विभागातर्फे श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठापना निमित्त शाळेत श्रीराम गीत भजन स्पर्धा तसेच स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिनानिमित्त दरवर्षी वर्गवार राष्ट्रभक्तीपर गीत गायन स्पर्धा आयोजित केली जाते. सांस्कृतिक विभाग हा विद्यार्थिनींच्या संस्कार, संस्कृती, सर्जनशीलता आणि व्यक्तिमत्व विकासाचा मजबूत पाया घडवितो. आमच्या शाळेच्या शिक्षकांनीही विविध क्षेत्रात यश मिळवले आहे. सहाय्यक शिक्षक श्री अनिल धर्माजी पेटकर यांनी यावर्षी घेण्यात आलेल्या शिक्षक अधिकारी स्पर्धा परीक्षेत बालमानसशास्त्र विषयातील केस स्टडी सादरीकरणात महाराष्ट्र राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त करून शाळेचा, संस्थेचा तसेच जिल्ह्याचा गौरव वाढविला. याच स्पर्धेत श्री पराग पुण्यप्रेड्डीवार गणित शिक्षक यांनी गणित ऑलिम्पियाड स्पर्धेत राज्यस्तरावर विभागाचे प्रतिनिधित्व केले. श्री किरण कत्रोजवार कला शिक्षक यांना राज्यस्तरीय कलाध्यापक पुरस्कारांनी गौरविण्यात आले. चंद्रपूर महानगरपालिकातर्फे भित्तिचित्र स्पर्धेत त्यांच्या चमूला 51,000 व वृक्ष पेंटिंग स्पर्धेत 11,000चा रोख पुरस्कार मिळाला. याच स्पर्धेत त्यांच्या मार्गदर्शनात शालेय विद्यार्थिनींनीही 11,000चा रोख पुरस्कार मिळवला. शाळेबद्दल आपले मनोगत व्यक्त करताना आमच्या माजी विद्यार्थिनी कुमारी तेजस्विनी भाग. नमस्कार, मी तेजस्विनी किंजवडेकर, पूर्वाश्रमीची तेजस्विनी भागवत आणि लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाची माजी विद्यार्थिनी. शाळा आम्हाला तेव्हाही प्रिय होतीच आणि अजूनही ती तितकीच प्रिय आहे. किंबहुना शाळेचं महत्त्व आता अधिक जास्त वाटतंय. मला असं वाटतं आपल्या शाळेचं हे वैशिष्ट्य राहिलं आहे की आपल्या शाळेत फक्त पुस्तकी ज्ञानावर भर न देता किंवा शाळेत परीक्षेत अधिक गुण कसे मिळवता येतील यावरच अधिक लक्ष न देता विद्यार्थ्याचा खरोखरच सर्वांगीण विकास कसा होईल याकडे लक्ष दिलं जातं. यापुढेही शाळेत असेच वेगवेगळे छान छान कार्यक्रम आयोजित केले जातील. त्यासाठी शाळेला शुभेच्छा. धन्यवाद. सायली खडसे. Every journey begins with a foundation and mine was built on values. नमस्कार, माझं नाव सायली सतीश खडसे आहे. मी लोकमान्य टिळक कन्या विद्यालयातून 2015 या साली पासआउट झाले. आय एम एन इंटिरियर डिझायनर बाय प्रोफेशन अँड आर्टिस्ट अँड एक्सप्लोरर बाय हार्ट. माझा प्रवास हा व्हॅल्यूज, कन्सिस्टन्सी आणि ऑनेस्ट वर्क यावर उभा आहे. माझ्या आयुष्याचं स्ट्रॉंग फाउंडेशन लोकमान्य टिळक कन्या विद्यालय येथे घडला. इथल्या एक्सलंट टीचर्स आणि प्रिन्सिपल्स यांनी केवळ अकॅडमिक्स नाही तर ऑनेस्टी इन वर्क, कन्सिस्टन्सी, डिसिप्लिन आणि पेशन्स यांचं महत्त्व पटवून दिलं. हीच व्हॅल्यूज आज माझ्या कामाचा कोर आहेत. त्या लोकमान्य टिळक कन्या विद्यालयाला मनापासून धन्यवाद. बिकॉज सम इन्स्टिट्यूशन्स डोंट जस्ट एज्युकेट, दे शेप लाईव्स. कुमारी संगीता खेवले. हॅलो एव्हरीवन, माझं डॉक्टर संचिता खेवले. मी एक डॉक्टर आहे आणि सध्या माझं मास्टर्स स्त्रीरोग तज्ज्ञात म्हणजेच ऑब्स्टेटिक अँड गायनेकोलॉजीमध्ये GMC नागपूर इथून कंप्लीट करून राहिलेली. मागे वळून बघता या प्रवासाचा पाया कुठेतरी शाळेने मला दिलेला आहे आणि याचा पूर्ण क्रेडिट मी माझ्या शाळेला देते. शाळेत जे 5 वर्ष कंप्लीट केले त्या 5 वर्षांमध्ये कसं बोलायचं, कसं वागायचं, तुमच्या करिक्युलममध्ये कसं समोर जायचं, तुमचा अभ्यास कसा करायचा, कुठल्या गोष्टींना कसं प्रिऑरिटाईज करायचं, हे सगळं काही शाळेनं मला शिकवलं. थँक्यू सो मच फॉर दिस. लोकमान्य टिळक ज्ञान मंदिराची स्थापना सन 2001 मध्ये झाली. सुरुवातीला नर्सरी ते KG2 हे 3 इंग्रजी माध्यमांचे वर्ग सुरू केले.
इंग्रजीसोबत उत्तम संस्कार घडविण्याचा मानस घेऊन आणि गरीब विद्यार्थ्यांनाही इंग्रजी माध्यमांचे शिक्षण घेता यावे या तत्वावर ही शाळा उभारण्यात आली. अवघे 35 विद्यार्थी संख्या असलेली शाळा सुरू झाली. यावेळी शाळेचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री चंद्रकांतजी देशमुख हे होते आणि वर्ग शिक्षिका म्हणून सौ वैशाली दीक्षित यांची नेमणूक करण्यात आली. 2000 ते 2005 या कार्यकाळात श्री चंद्रकांतजी देशमुख यांच्या शांत आणि संयमी नेतृत्वामुळे शाळेची ओळख निर्माण झाली होती. याच काळात शासन परवानगीनुसार वर्ग पहिली सुरू करण्याची मान्यता मिळाली. 2005 ते 2017 या काळात संघ परिवारातील श्री दत्तप्रसन्न महादाणीजी यांची शाळेचे अध्यक्ष म्हणून निवड झाली. झुंजार आणि तडफदार अशी त्यांची ओळख. विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांचे आणि कर्मचारी यांचे प्रश्न ते तळमळीने सोडवत असत. यांच्या काळात 4थी ते 10वीचे वर्ग चालवण्याची शासनाकडून परवानगी मिळाली. याच काळात शाळेची वडगाव हवेली गार्डन येथे प्रशस्त अशी स्वतंत्र नवीन वास्तू तयार होऊन शाळेचे स्थानांतरण झाले. इथेच नर्सरी ते 10वी पर्यंतचे वर्ग चालवले जातात. त्यांच्या कार्यकाळापासून सौ रश्मी कावडकर यांची मुख्याध्यापिका म्हणून निवड करण्यात आली. नमस्कार, मी रश्मी अब्दुल कावडकर लोकमान्य टिळक ज्ञान मंदिर येथे मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहे. आमच्या शाळेला 2001 मध्ये सुरुवात झाली. 35 विद्यार्थी शिक्षण घेत होते. तिथे नर्सरी KG1 KG2 चे क्लासेस सुरुवात करण्यात आले. त्यानंतर आज 10वी पर्यंतचे वर्ग झालेले आहे. त्यामध्ये 600 विद्यार्थी शिक्षण घेत आहे. आज आमच्या शाळेला 25 वर्ष पूर्ण झालेले आहे. आमची शाळा सर्वप्रथम स्टेडियम बिल्डिंग परिसरामध्ये भरत होती. त्यानंतर आज तिला स्वतंत्र अशी नवीन इमारत प्राप्त झालेली आहे आणि शाळेला 25 वर्ष पूर्ण झालेले आहे. यामध्ये 10वीचा वर्ग आहे. 7 वर्ष सलग 100% रिझल्ट लागलेला आहे. ही अभिमानाची बाब आहे. आणि आज यामध्ये शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी यांचे नेहमीच मोलाचे मार्गदर्शन असते. विद्यार्थ्यांना आम्ही वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी, त्यांच्या जडणघडण्यासाठी आम्ही नेहमी स्पर्धात्मक परीक्षा घेत असतो. वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. त्यामधीलच हा एक उपक्रम आहे वंदे वंदे मातरम. आणि हा भव्य दिवस आहे. तिन्ही शाळांचा मिळून आमचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. त्यासाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि व्यवस्थापन मंडळाचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन मिळत असते आणि त्यांचे मुलाचे असे मार्गदर्शन आम्हाला नेहमीच असे मिळत राहू ही सदिच्छा आणि त्यांनी नेहमी आम्हाला मदत करतच असतात. एवढे बोल, धन्यवाद. यानंतर 2017 ते 2020 या कार्यकाळात शाळेला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष तसेच लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्ष ॲडव्होकेट श्री रवींद्रजी भागवत हे ज्ञान मंदिरचे अध्यक्ष म्हणून शाळेला लाभले. संयमी, धीरगंभीर आणि मुद्देसूद समजावून सांगणारे असे व्यक्तिमत्व, वेळोवेळी मार्गदर्शन तसेच शाळेच्या अडचणी सोडवण्यात नेहमीच अग्रेसर. सोबत शाळेच्या मुख्याध्यापिका सौ रश्मी कावडकर या कार्यरत आहेतच. 2020 ते 2022 या काळात संघ परिवारातील श्री श्रीपादजी मुनगंटीवार हे शाळेला अध्यक्ष लाभले. अतिशय शांत, संयमी असे व्यक्तिमत्व, नेहमीच मार्गदर्शन करण्यात तत्पर. मुख्याध्यापिका सौ रश्मी कावडकर सोबत आहेतच. यानंतर पुन्हा 2022 ते 2024 या काळात श्री दत्तप्रसन्न महादाणीजी शाळेचे अध्यक्ष म्हणून रुजू झाले. यानंतर 2024 पासून शाळेला शहरातील प्रख्यात डॉक्टर प्रवीण पंत हे अध्यक्ष म्हणून लाभले. त्यांनी सुरुवातीपासूनच शाळेच्या विकासाचा ध्यास ठेवून तशा योजना मांडून त्या पूर्ण करण्याचा संकल्प केला. लोकमान्य टिळक स्मारक मंडळाचे अध्यक्ष श्री भागवत सर आणि स्मारक मंडळाचे सचिव श्री गांगेयाजी सराफ यांची उत्कृष्ट साथ असतेच. त्यामुळेच आज शाळेमध्ये वीज गेल्यावर शाळेच्या कामकाजावर परिणाम होऊ नये तसेच उन्हाळ्यात विद्यार्थ्यांना गरमीचा देखील त्रास होऊ नये याकरिता इन्व्हर्टरची सुविधा केलेली आहे. शाळेत सोलर सिस्टीमची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच येथील तापमान पाहता विद्यार्थ्यांना स्वच्छ व थंड पाणी मिळावे याकरिता RO वॉटर लावण्यात आले आहे. सुरक्षेच्या दृष्टीने शाळेत CCTV बसवण्यात आले आहे. संपूर्ण कामकाज ऑनलाईन पद्धतीने चालते. रिझल्ट सुद्धा ऑनलाईन तयार करण्यात येतो. वर्ग डिजिटल केल्यामुळे त्याचा खूप फायदा होत आहे. शाळेला नेटवर्किंग सुविधा आहे. त्यामुळेच
सर्व कामकाज सोयीचे झाले. आपल्या शाळेत सुसज्ज संगणक रूम, सुसज्ज प्रयोगशाळा, वाचनालय यासारखी व्यवस्था असून विद्यार्थी त्याचा लाभ घेत असतात. या स्पर्धेच्या युगात शिक्षण क्षेत्रात असलेली चढाओढ पाहता आपला वेगळेपणा जपत पाय घट्ट रोवून उभी आहे. सांगायला अतिशय आनंद होतो की आज शाळेत 600 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी यांच्या सहकार्याने छोट्याशा रोपट्याची जोपासना करून सर्वांगीण विकसित अशी शाळा नावारूपाला आणण्याचा प्रयत्न करत आहोत. शाळेत विविध उपक्रम राबविले जातात जेणेकरून विद्यार्थ्यांचा विकास साधण्यास मदत होईल. सांगायला अभिमान वाटतो की सलग 7 वर्ष शाळेचा निकाल 100% लागला आहे. आमच्या शाळेचे विद्यार्थी डॉक्टर, इंजिनियर, वकील अशा उच्च पदावर कार्यरत आहेत. विविध खेळांमध्ये देखील आमचे विद्यार्थी अग्रेसर असतात. स्विमिंग, खो खो, रनिंग, बॉक्सिंग, आट्यापाट्या, बॅडमिंटन, कराटे अशा विविध खेळात जिल्हास्तरीय यश प्राप्त केले आहे. जिल्हास्तरीय कराटे स्पर्धेत कार्तिक प्रजापती याला गोल्ड मेडल प्राप्त झाले. तसेच नॅशनल कराटे चॅम्पियनशिपमध्ये कार्तिक यास सिल्वर मेडल प्राप्त झाले. संविधान दौड रॅलीमध्ये रोशन ठाकरे यास प्रथम क्रमांक प्राप्त झाला. स्विमिंगमध्ये सानिध्य चौधरी यास नवी मुंबई इथे राज्यस्तरावर 2रा क्रमांक प्राप्त झाला. शालेय स्तरावर सुद्धा वेगवेगळे उपक्रम राबविले जातात, जसे किल्ले स्पर्धा. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा खूप चांगला प्रतिसाद मिळून उत्कृष्ट असे एकूण 17 किल्ले बनवण्यात आले. तसेच शेफ, मॉम आणि चाइल्ड अशी स्पर्धा घेण्यात आली, त्याला सुद्धा भरभरून प्रतिसाद मिळाला आहे. शाळेमध्ये विविध महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी केली जाते, ज्या योग्य विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम आणि सर्व धर्म समभाव निर्माण व्हावा. शाळेत गणेशोत्सव, नवरात्री, गरबा, दहीहंडी, गोपालकाला, तान्हापोळा यासारखे अनेक सण साजरे केले जातात, ज्यामुळे मुलांच्या कलागुणांना वाव मिळतो. स्पर्धात्मक युगात विद्यार्थ्यांना समर्थपणे तोंड देता यावे यासाठी शाळेत वेळोवेळी विविध स्पर्धेचे व परीक्षेचे आयोजन करण्यात येते. शिक्षकांचे विद्यार्थ्यांप्रती असणारा स्नेह व आपुलकी यामुळे शिक्षक व विद्यार्थी हे नाते अतिशय जिव्हाळ्याचे झाले आहे. पालकवर्गाशी सुद्धा कौटुंबिक संबंध निर्माण होऊन मुलांच्या समस्या सोडविण्यास यामुळे शाळेला मदतच होते. आज शाळेला 25 वर्ष पूर्ण झालीत. या प्रवासात आम्हाला व्यवस्थापन मंडळाचे वेळोवेळी मुलाचे मार्गदर्शन व योगदान लाभत असते.